म्हटलं होतं ना, हेच करतात ही लोक. आज तो आपला वापस बोल. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या व्लॉग मध्ये. तर गाईज, आज आहे वीकेंड आणि वीकेंड म्हटलं की भरपूर मजा आणि मस्ती, आणि त्याचमुळे आम्ही घेऊन येणार आहोत आमचे वीकेंडचे व्लॉग्स. आणि ह्याचं कारण हे पण आहे की जे आमचं दुसरं चॅनल आहे ट्राय अराउंड टूर, ह्याच्यामध्ये हीच सर्व बोलत असते आणि हिचं अशी कंप्लेंट आहे की मी काही बोलत नाही, म्हणून आम्ही हे डेली व्लॉग चालू करतोय. कारण हा नेहमी ड्रायव्हिंगच करत राहतो आणि ह्याला काय बोलायचं असलं ते सगळं ऑफलाईन होतं. अरे पण ड्राईव्ह करताना फोकस पाहिजे ना रस्त्यावर, म्हणून मी हे व्लॉग. पण मध्ये मध्ये मला काही ना काही तू चिडवत पण असतो ना, ते कोण दाखवतो? ते रेकॉर्ड करायला पाहिजे ना तू. मी तर ड्राईव्ह करतोय. नाही, मग ते रेकॉर्ड होत नाही, आणि त्याचमुळे आता आपण ह्या चॅनलवर आपली सगळी नोकझोक आणि मजा मस्ती घेऊन येणार आहोत लवकरच. प्लॅन्स आहेत, रेग्युलर जी ऍक्टिव्हिटीज आहेत त्या काही आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा मी पण बोलतोय म्हणून. फ्रेंड्स, आजचा आपला प्लॅन आहे की आज आपण निघतोय घरी जायला. आणि बघा, अरे काय चाललंय तुझं हे? हेअर वॉश वगैरे केला, आज लुक छान वाटतो, एवढंच आहे. काही न मेकअप करता छान वाटतोय असं म्हणायचंय मला. ते पण आपण रेकॉर्ड करू, बट त्यांना आधी सांगू तर दे आपण आज कुठे जाणार आहोत. तर फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत आपल्या घरी, आणि आज आपण बरेचशा गोष्टी प्लॅन केल्या आहेत. काही फन ऍक्टिव्हिटीज फॅमिली मेंबर्स बरोबर, आणि नंतर काही आउटडोर ऍक्टिव्हिटीज पण जे आपण नेहमीच करत असतो, बट ते रेकॉर्ड नाही करत. आम्ही खूप फन करतो. मध्यंतरी आम्ही खूपच जबरदस्त प्रँक केला होता. मी त्याची व्हिडिओ काढली होती एक आठवणीसाठी, बट तुम्हाला शेअर कितपत करता येईल ते मला माहिती नाहीये, पण खूपच जबरदस्त प्लॅन केला होता, ती नाही का? हां, तर आपण तेही लवकरच शेअर करू. एक छोटीशी क्लिप ॲड करेन, स्टोरी मी त्याच्या मागची सांगेन की कसं काय आम्ही प्लॅन केलं होतं, कारण खूपच इंटरेस्टिंग होती, मजा येईल एकदम. पण आता जर तू रेडी झाली असतील तर लवकर निघूया आपण, कारण लेट होईल ना. अजून मला रेडी व्हायचं आहे. मला वाटलं की रेडी आहेस. नाही, आता आपण रेडी. आता ह्याच्यामध्ये अजून काय रेडी व्हायला पाहिजे? नाही, मला ड्रेस मी वेगळा घालणार आहे. आता अजून मला थोडंसं आपण खाऊन मग निघूया. ठीक आहे, ते दाखवते. मी असेच रॅन्डम रील्स बघत होते आणि मी त्याच्यावर काही पोजेस बघितले, जे योगा पोजेस किंवा जिम्नॅशियमचे पोजेस आहेत. तर मला असं वाटलं ते आपण कपलसोबत ट्राय करावेत, आणि मी तसेच 2-4 पोजेस आणलेले आहेत. ते मी कुचीसोबत आता ट्राय करते. तर मी तुम्हाला एक दाखवते. योगा पोजेस आहेत, बट हे बघा, हे मी ॲड करणार आहे क्लिप. सो आता आम्ही ही बघून घेतो आणि तुमच्यासोबत ही ट्राय करून दाखवतो. ओके डन. ठीक आहे, आता आपण हे स्टार्ट करूया. आपण ते ऑनच राहू दे, नॅचरल हे करायला. थांबा, मी केस मेमरी उतनी अटक जाती है, पण हे सगळं नॅचरल दिसायला पण पाहिजे ना. मुंडी दिख रही है ना, थंडी. आपण दिसत नाही आहोत का? नीट दिसायला तर पहिले लांब हो. नाही, पैर पास में चाहिए ना. पण मला बसायला माझे हे खाली टेकणारच कसं आपल्याला. तर चला स्टार्ट करूया आपण. चला, पाय हे शूज घालायचे. कोऑर्डिनेशनचा गेम आहे बट शूज घालायला नाही, शूज नाही लागणार. कोऑर्डिनेशन पाहिजे. पण एवढ्या जवळ होतं त्यांचं. हां, चल. लांब होतं ना मम्मी. येस, आता चला थांब, खाली बस. कोऑर्डिनेशन 1 2 3. यस. कसं होतं आपलं? हे फर्स्ट आम्हाला जमलेलं आहे. आता आपण सेकंड ट्राय करूया. मेरी मुंडी कटोरी उसमें. हां, असं मागे जायचं आणि परत हे करायचं. आपण ट्राय करूया, समजलं? तर डिफिकल्ट आहे हे वाला. डिफिकल्ट आहे. हां, आपण ट्राय करूया तरी. मी करू आधी. हां, कर. मी करते. ऐसे असं करू. काही खाली मॅट वगैरे, योगा मॅट वगैरे टाकायची. हां, योगा मॅट टाक. हां, 1 मिनिट. थांब, तू बोल ना मग काहीतरी तोपर्यंत. तर फ्रेंड्स, मला नाही वाटत हे माझ्याकडनं होणार आहे, कारण खूपच डिफिकल्ट आहे. पहिले रोल करायचं आहे मागे, आणि मग असं स्टँड पण करायचं आहे. पण योगा मॅट आहे कुठे यार? मनूची योगा मॅट तिथे असेल बघ. निवा, तुला येतं? गॅलरी साइड. ओके, यू कॅन गेट इट फॉर मी. या, यू कॅन गो फ्रॉम हियर. नो प्रॉब्लेम. धुळे ती वॉश नाही केली आहे कधी. तर गाईज, आपण आता वेगळं काहीतरी अंथरूण करूया. हिच्यावर खूप धूळ आहे तर ती क्लीन नाही आहे. हे ब्लँकेट लावतो खाली.
ठीक आहे, चला आपण मॅटचा जुगाड केलेला आहे, आपण ह्याच्यावरच स्टार्ट करूया. ओके, मी स्टार्ट करते. अय्यो, ए वाव, ती किती छान पोज करते बघा. ती पण करते. अरे हा, हे असं करायचंय. डोक्याला लागेल, पहिले चेक कर. हा, झोपून परत उठू ना, हे पकडून ना. नाही, ते सोडून नाही नाही, असं असं आणि उभं राहायचं अच्छा, होतं. उभं राहायचं. चला 1 2 3 गो. चला, काय करतोय ते बघूया. हात खाली पकडून नव्हता आय थिंक. नाही, हात आहे खाली पकडूनच. आणि खाली हात टच नव्हते करायचे का? नाही, काहीच नाहीये तसं. तो मुश्किल है. हा, ठीक आहे. आता होईल. रोम रोम आता भाइयों, होईल, बघूया आता. सिस्टम पार देंगे. तर गाईज कमेंट करून सांगा तुम्ही घरी हे ट्राय करा आणि सांगा किती जणांना तुम्हाला जमलेलं आहे आणि ही ऍक्टिव्हिटी कशी होती. ठीक आहे, आता तू विन झालेली आहेस या गेम मध्ये आहे. हा, आता मी पुढचा एक आहे ना, अजून एक आहे. ओके, आपण ट्राय करूया. खूप छान छान. येस येस येस. हा, यू कॅन ट्राय. ये देख, आता हे तर माझ्यासाठी चॅलेंज आहे. ओके गाईज, बघितली ना, तर आता आपण हे ट्राय करूया. ओके ओके, चल. लांब राहायला लागेल भरपूर. माझा पूर्ण पाय. अय्यो, आणि कुठून जायचं ते? इथून. हा, त्याच्यातूनच जायचंय ना. तू हाला पूर्ण, माझं काहीच नाही. जा. खतरनाक होते. वन मोर टाइम करू. हा, आता हा पाय फ्लेक्झिबिलिटी दाखव. हा, कुठला फ्लेक्झिबल जास्त पाय तो दे. निवा डोंट कम इन फ्रेम. असं काय नाही फ्लेक्झिबिलिटी. इथून जायचंय ना? हा, जा. हा, फोल्ड करायला लागेल ना तुला. नाही, फोल्ड कशाला? जा तू जा. मी कसं जाणार? तुझं पाय फोल्डच नाही. हा, झालं. येस, तुला एक असं फोल्ड करायचं होतं. बापरे, एवढे करूनच एवढा घाम आलेला आहे. हा, ही एक पोज बाहेर करू आपण ट्राय. त्यानंतर हे छान आहे, हे करूया. हा सगळ्यात लास्ट वाला पोज. ओके, अच्छा. ओके, बघून घे. हे बघ, त्याने काय केलं. हा, पहिले जवळ गेली ना. नाही, इकडे मेजर बघ कसा घेतलाय पायांचा. हे 3 याचं घेतलंय. थर्ड ला उभं राहायचंय. ओके, तर इथे आपल्याला वॉलचा वापर करायला लागणार आहे. तर चला, कॉन्सन्ट्रेशन गेम आहे. पण त्यात का आता आपण स्टार्ट करतोय गेमला. पहिले डेमो देणार आहे आपल्याला. डेमो नाही, आपण दोघांनी ट्राय करूया आधी. माझ्याशीच तू केलं नाही का आधी? नाही, काहीच नाही केलं. मी बस बघते आहे. माझ्याशी पण व्हायला पाहिजे ना, मग कसं करणार आहे. हा, थांब. या मम्मी, बॅलन्सच होत नाही. ओके, आता वाकायचं आहे. भिंतीला डोकं चिकटवायचं नेसेसिटी आहे. आणि हे घ्यायचं. काय डिफिकल्ट काय त्यात? डिफिकल्ट काय वाटलं नाही मला, बट लेट्स ट्राय. ठीक आहे, मी ट्राय करतो. गर्ल्स करू शकतात, बॉईज नाही करू शकत. ओके, लेट्स सी. हा, ठीक आहे. आता डोकं टच करायचं नेसेसिटी आहे ते. हा, झालं. मग छान होतं. नाही कळलं नाही आम्हाला हे. आम्ही काही चुकीचं केलं का हे कमेंट करून सांगा. हे कसं इझिली जमलंय आम्हाला. तर चला, आता आपण निघूया लवकरात लवकर. आपल्या घरी जायचं आहे, त्यामुळे मी रेडी होते. कुची पण रेडी होईल. कुचीचे थोडे कामं आहेत, ते कुची करेल. कारण आता हे सगळे ऍक्टिव्हिटीज करून आपलं वॉर्मअप पण झालेलं आहे छान. तर आता निघूया आपण रेडी होऊन. चला, आम्ही रेडी होतो आणि मग भेटतो. बाय. हॅलो फ्रेंड्स, वी आर बॅक.
हां, तर मी आता रेडी व्हायला स्टार्ट करते. आमचं लंच वगैरे झालेलं आहे. सो आता रेडी होण्यासाठी मी काही चॅलेंज आणलेलं आहे. तर आपण रेडी कसं व्हायचं, कसं स्टार्ट करायचं, काय घालायचं, हा कुठे बाहेर जायचं असलं की हा प्रश्न पडतोच आपल्याला. आणि तो सगळ्यांना पडतो की आपण काय मला नाही घालूया. पडत प्रश्न, कारण माझं सर्व हेच प्लॅन करते ना. हा, पण मला असतो ना तो की काय घालायला द्यायचं. मिसमॅच चांगलं नाही दिसत. आजकालची ट्रेंड असते की कॉन्ट्रास्ट करायचं, मॅचिंग केलं तर ते एकदम ओल्ड फॅशन झालेलं आहे. त्यामुळे त्याचसाठी मी आता एक चॅलेंज आणलेलं आहे. ते म्हणजे इझी ऑप्शन्स. काही कलर्स आणलेले आहेत मी ह्या चिट्समध्ये. अरे तर चिटिंग आहे. तू चिट्ट्यांमध्ये तुझं जे प्लॅन झालंय ते लिहून घेऊन येणार. नाही, मी असे रॅन्डम कलर्स टाकलेले आहेत. जसं फक्त कलर्स आहे. कलर्स आहेत फक्त, कोणत्याही आउटफिटच्या रिलेटेड नाहीये. तर जो कलर येईल तो आपला वेअर करायचा आहे आणि निघायचा आहे. सो चला बघूया. तू देशील. हा, शोधून मी. ठीक आहे, चल लेट्स स्टार्ट. मी पण घेते थांब. ही मी घेतलेली आहे. आता जो कलर येईल ज्याला, त्या कलर्सचे कपडे आपण घालून रेडी होणार आहे. काय आलंय? व्हाईट. ओ गॉड. मम्मी, मला पण काहीतरी चांगलं येऊ दे. ब्लॅक कलर मला आलेला आहे माझा. हा, मला खूप फेवरेट आहे तो कलर. सो आपण रेडी होऊया आणि आम्ही आउटफिट्स आधी शोधून येतो. कोणते आउटफिट्स आम्ही घालणार आहोत ते बघा, आणि मग आम्ही स्टाईल कशी करतो तेही आम्ही तुम्हाला दाखवतो. हॅलो गाईज, आम्ही रेडी होऊन आलेलो आहोत. बघू शकताय आमचे आउटफिट्स. ब्लॅक अँड ब्लॅक. हा, दोघंही रेडी झालोय. इकडे बघा, मी असे इयरिंग्स घेतले होते, ते मी ह्याच्यावर मॅच केलं. हातामध्ये ही ब्रेसलेट मी वेअर केलेली आहे. आणि हा माझा फ्रॉक मॅच केलेला आहे. असा काहीसा आहे. काही नाही घातलेलं आहे. लाऊडली बोल, माहित नाहीये कसं ऐकायला जाणार. लाऊडली बोल, जे काय बोललास ते. तर मी काय मॅच केलेलं नाहीये. ओनली जॅकेट ऑन टी शर्ट आणि जीन्स त्याच्यावर मॅच करायला लावलेली आहे. त्याच्या खाली ब्लॅक जीन्स घातली होती, तर मला ते थोडं मिसमॅच वाटलं. 3 कलर, भरपूर कलर्स ऍड केल्यासारखं झालं. आणि मी ह्याच्यावर ही एक माझी बॅग आहे जी छानशी मी यूज करते. एकदम परफेक्ट मॅच झालेलं आहे सगळं. सो आय मेकअप पण दाखव. खूप हा. छान दिसतो आय मेकअप पण मी असं काहीसं ग्लिटर्स लावायचा प्रयत्न केलेला आहे. मेकअप आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. मी जे काय यूज करते आहे प्रोडक्ट्स ते मी लिंक करेन, जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच. आणि पर्स आवडली असेल तर ती सुद्धा मला कमेंट करून विचारा, मी लिंक नक्की शेअर करेन तुम्हाला. तर चला आता आपण निघूया आणि मग गाडीमध्ये जाऊन आपण कंटिन्यू करूया. तर गाईज, आता आपण निघालेलो आहोत ऑन द वे टू मॅप्रो गार्डन. येस. आणि बघा आता छान वाटतं, एकदम सुदिंग क्लायमेट आहे. आणि हे काय आणि ब्युटिफुल कंपनी आहे माझ्या बरोबर. 2 सुंदर लेडीज अँड जेंटलमॅन. वन ना म्हणू, यू आर लुकिंग व्हेरी तर ब्युटिफुल. चला आता आपण मॅप्रो गार्डनला जाऊया आणि मग भेटूया. अयो सॉरी. तर आपण मॅप्रो गार्डनला का चाललो आहोत आपल्याला माहिती. आपल्याला मोस्टली गेमिंग झोन एक्सप्लोअर करायचं आहे, राईट. हा, तर मग तू असं काय प्लॅन केलंय की बाबा तुला किती टार्गेट जिंकायचे किंवा किती सॉफ्टवेअर हा, जिंकायचे हा. ते सांग मला. हा, हे बरोबर आहे. हा, मला ना सॉफ्ट टॉय जिंकण्यासाठीच खरं तर जायचं आहे. खूप दिवस झाले. आणि जे क्लॉ मशीन असते ते आम्ही खूप जास्त टाइम म्हणजे त्याच्यावर गेम खेळलेलो आहोत आणि 1-2 टायमिंगला आम्ही जिंकलेलो पण आहोत. बट जे मोठे मोठे टॉईज होते ना ते बाजूच्यांनी घेऊन टाकले आमच्या म्हणजे जे सोबत. हवेसे होते ना असे मोठे, हा. ते नाही भेटले. असे चुटूर पुटूर भरपूर हा, भेटले. ते भरपूर भेटले. तर माझी अशी इच्छा आहे की मोठं टॉय भेटायला पाहिजे आणि त्याचमुळे आज मी प्लॅन केलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला नेचर एक्सप्लोर करायला फार आवडतं. आणि वेगवेगळ्या टाईपची प्रॅक्टिस पण केलेली आहे. किंवा ते बकेटमध्ये बॉल टाकायचं, तर असे गेमची प्रॅक्टिस केलेली आहे. बट बघूया आता तिथे जाऊन ऍक्च्युली काय होतं, कारण त्यांचे बॉल्स वेगळे असतात, ते जे डिस्टन्स असतं त्यांनी सर्व डिफर करतं. आणि क्लॉ मशीनचे पण भरपूर व्हिडिओज पण बघितले ना हिने. तर माझे तर एक्सपेक्टेशन्स खूप आहेत की हिने तर जिंकावं. तर लेट्स सी तिकडे जाऊन काय घडणार आहे ते माहिती नाही आहे. बट होप सो तुम्हाला पण मजा यावी आणि आम्हाला सुद्धा. तर चला आपण तिकडे जाऊन भेटूया. तर गाईज, आता आपण पोचलेलो आहोत मॅप्रो गार्डन मध्ये आणि वीकेंड असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे. तर बघू शकताय इकडे सगळ्या मस्त रेडी होऊन आलेल्या आहेत मुली. म्हणून बरं झालं आम्ही सुद्धा छान रेडी होऊनच आलेलो आहोत.
ना डॅडी. तर चला आता आपण गाडी पार्क करूया आणि मग निघूया आणि तुम्हाला एंट्री कशी आहे, काय काय इथे आहे ते सगळं मी दाखवते. आहोत व्यवस्थित गाडी पार्क झालेली आहे. विकेंडला येताना विचार करा, खूप जास्त गर्दी आहे. आणि पार्किंग पण गाड्या लोक असे लावतात ना पुढे मागे. आम्हाला जवळजवळ 10 मिनिटं हे पार्किंग मध्येच लावायला गेले. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. चला.